गोंधळात गोंधळ काय तर हा असा. तर झालं असं, त्या दिवशी आम्ही ड्रेस घेऊन आलो मॉलमध्ये जाऊन. तो व्लॉग मी शूट केलेला आहे ऑलरेडी. तर त्या दिवशी ड्रेस घेऊन आलो घरी आणि घरी आल्यानंतर लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये एका ड्रेसच्या सेटमध्ये दुपट्टा तर नाहीच आहे. मग पुन्हा मी आज कृष्णराजला शाळेत सोडलं, कारण त्याला जर मी इथे घेऊन आली तर माझे नाकी 9 आले असत्या. तर मॉलमध्ये आली, विचारलं त्यांना आणि मला लगेच हा दुपट्टा मिळाला. थँक गॉड, काही कष्ट नाही लागले. आणि मग तो घेऊन मला काही अल्ट्रेशनसुद्धा करायचं होतं, कारण मला फक्त लेंथ जास्त वाटत होती. सो मी टेलरकडे गेली, त्यांना डिटेल सांगितल्या काय किती लेंथ हवी आहे त्याप्रमाणे, आणि मग ड्रेस अल्ट्रेशनला दिला. घरी आली, मस्तपैकी मसूर पुलाव बनवला आणि तो पावसाचा आनंद घेत गरम गरम खूप जास्त एन्जॉय केला. छान गार हवा आणि सोबत गरम गरम जेवण, ह्याचा आनंद काही वेगळाच आहे. पुन्हा मला अल्ट्रेशनचे कपडे कलेक्ट करण्यासाठी मी कृष्णाला घ्यायच्या अगोदर आली, कारण त्याला घेऊन आली तर माझी खूप दमछाक होणार होती. सो मी घेतले, कलेक्ट केले ड्रेस आणि मग त्याला शाळेत घेण्यासाठी पुन्हा गेली. घरी आली आणि त्याला भरवलं आणि तो टी व्ही बघत बघत केव्हा झोपला माझं मलाच माहिती नाही. मी किचन आवरत होती तोपर्यंत हा झोपून गेला होता. तर त्याला घेतलं, थोडं झोपवलं बेडरूममध्ये जाऊन आणि मीही झोपायचा प्रयत्न केला. तर हे काय असं चालू होतं बाहेर आणि इतकं डोकं दुखायला लागलं, कंटिन्यू आवाज चालू होता. शेवटी डोकं फार दुखायला लागलं होतं. उठली, थोडीशी कॉफी प्यायली आणि पुढे काही मला शूट करता आलं नाही. सो माझा आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. माझ्या आधीच्या ब्लॉगला काही कॉपीराईट बसल्यामुळे कमेंट सेक्शन ऑफ झालं आहे, तर त्याची काळजी मी नेक्स्ट टाईम नक्की घेईन.